लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पालफाटा येथे वाळू वाहतूक करणारा हायवा उलटला, चालक गंभीर जखमी. 2 जेसीबीच्या मदतीने 2 तासानंतर चालकाला बाहेर काढले. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील पालफाटा येथे वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी होऊन क्लीनर व चालक गंभीर जखमी झाला. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील पालफाटा येथे दिनांक 17 ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान हसनाबादकडून एक MH-2056 क्रमांकाचा वाळूने भरलेला हायवा भरधाव वेगाने उलटला व तो सरळ एका विद्युत डीपी ट्रान्सफॉर्मरवर जाऊन आदळला. हायवा ट्रान्सफॉर्मरवर आदळता सुदैवाने विद्युत पुरवठा बंद पडला. मात्र पलटलेल्या हायवाखाली चालक सुधाकर मधुकर जुमडे व 39 वर्ष, राहणार पुंडलिक नगर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर, तर क्लीनर संतोष हरिभाऊ निकाळजे वय 42 वर्ष, राहणार हरसूल सावंगी छत्रपती संभाजीनगर, हे दोघे पलटी झालेल्या हायवाखाली दबले गेले होते. यात हायवा चालक डंपरच्या केबिनमध्ये अडकून पडला असता दोघांना 2 जेसीबीच्या मदतीने नागरिकांनी मदत करून बाहेर काढले. हा अपघात इतका भीषण होता की नव्या कोऱ्या हायवाचा चक्काचूर झाला. गंभीर जखमी झालेल्या हायवा चालकाला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. हायवा चालकाविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात BMS कलम 281, 125 A, B, 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.